धामणगाव रेल्वे तालुक्यातील लोकसंख्या असलेले सानोरा काकडे हे गाव या गावाचे ग्रामपंचायत नसून या गावातील ओळख गट ग्रामपंचायत म्हणून आहे। ग्रामपंचायतकडे जाण्यासाठी 3 किलोमीटर अंतर पार करावे लागते। मागील 17 वर्षापासून या गावातील येणाऱ्या रस्त्याचे काम न झाल्यामुळे त्याचप्रमाणे गावात पाण्याची टाकी नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो। गावातील रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। रस्त्यांच्या समस्यासोबत गावातील पाण्याची समस्या सुद्धा भीषण आहे। पिण्याचे पाणी सुद्धा हातपंपांना खराब येते। गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायतकडे विनंती केलीच। 350 लोक असून ग्रामपंचायत छोटी आहे म्हणून आमच्या गावाकडे कोणी लक्ष देत नाही। आमच्या गावात रोड इतका बेकार झालेला आहे, मुलांना शाळेत सुद्धा जाता येत नाही। सायकलला घेऊन मुली बोरगावपर्यंत जातात तर पडतात, सायकलला बेकार करून आणतात, पुन्हा मग पैदल जातात त्यांना 7 किलोमीटर। पण काही ऑटो सुद्धा राहत नाही कधी कधी, म्हणजे ऑटो ह्या पावसामुळे रोडमुळे ऑटो सुद्धा जाऊ शकत नाही। रोड आहे आमच्या गावाची समस्या जी आहे ह्या रोडमुळे, ह्या रोड जो आहे आता 15 वर्ष झाले ह्या रोड नाही आहे। आम्ही असं सतत जात येत आहे, खड्डे हे ह्या रोड म्हणजे जाणं येणं साऱ्यालाच तकलीफ होत आहे। हे जे गड्डे आहे ह्या गड्ड्यामुळे म्हणजे 10 वर्ष झाले समजा, आता नाहदुरुस्त एकदमच झालेले आहे। दरवर्षी पाऊस कमी होत होता, यंदा सर्वात जास्त झाला। यंदा आम्हाला एवढी तकलीफ झाली का शाळेचे मुलं सुद्धा जाऊ शकत नव्हते ह्या रस्त्यानं। तर आम्हाला सायकलला दूरपर्यंत यायला नेऊन सोडून द्यायचं होतं। तिथून आम्ही शाळेत आम्ही स्वतंत्र, कधी पैदल, सायकलला घरी 3 किलोमीटर, शाळा बोरगावला जाते लहान लहान मुलं, आणि मंगरुळला बी जाते 7 किलोमीटर। त्याला बी आम्हाला 1.5 किलोमीटरवर सायकलला नेऊन कुण्या गाडीने नेऊन सोडून द्यावं लागते आम्हाला। त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीला सांगून सुद्धा गावाकडे कोणी फिरकलेच नाही। त्यामुळे गाव एकत्र येऊन नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला। गाव छोटंसं असून गट ग्रामपंचायत असल्याच्यानं माझ्या गावात फार अल्पसंख्या असल्याच्यानं वोटिंग कमी होत असल्याच्यानं कोणत्याही अधिकाऱ्यानं आजपर्यंत आमच्या गावावर किंवा आमच्या लेकरावर कृपा केली म्हणून असं काहीच नाही झालं। ग्रामपंचायततर्फे आजपर्यंत आम्हाला कोणत्याही फॅसिलिटी किंवा सुविधा आमच्या गावात उपलब्ध झालेल्या नाही आहे। आमच्या गावात चांगले जाणार येणारे लोक जे असते व्यवस्थित, त्यांनी सुद्धा आमच्या गावापासून वंचित झालेले आहे। कारण की रोड असा खराब असतो, त्यामुळे कोणी आमच्या गावात येण्यासाठी कधीच हरकून मधून येत नसते। लग्नात व्यवहारात कोण्याही संबंधात आमच्या गावात फार वंचित झालेलं गाव आमच्यापासून, काहून का आम्ही रोडपासून वंचित झालो, त्यामुळे आमचं गाव वंचित झालं। त्यासाठी हे निवेदन आम्ही पहिलेही मांडलं आहे, आजही मांडलं आहे, पण आमच्या छोट्या ग्रामपंचायततर्फे कोणीही लक्ष देत नाही। एकीकडे लोकप्रतिनिधी स्वतःला विकासाचे महामेरू म्हणून विकास झाल्याचे नागरिकांना भासवित आहे, मात्र प्रत्यक्षात अशी विदारक स्थिती धामणगाव रेल्वे मतदान संघाची आहे। त्यामुळे केवळ मतदारांनी लोकप्रतिनिधीकडून दिशाभूल तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पत्र देऊन मतदानावर गावकऱ्याचा बहिष्कार असल्याचे मत मांडले। अशा आमची समस्या म्हणजे अशा आहे का, पुन्हा गावात जे आहे टाकी सुद्धा नाही आहे। डोवी पाणी पिळ होऊन राहिलं आतापर्यंत जे आहे, आता 10-15 वर्ष झाले आहे आम्ही डोवी पाणी पित होतो। आता नदी काठी एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये पूर्ण गाड बसलेला आहे, त्याचं डोवी पाणी आम्हाला डायरेक्टली प्यायला येत होतं। आता 8-15 दिवस झाले त्यानं बोरचं पाणी, ते बोरचं पाणी आता डायरेक्टच पाणी येऊन राहिलं। आम्ही आंघोळ सुद्धा करत नव्हतो त्या पाण्याने पहिले आधी। अशातच लोकप्रतिनिधी आता किती गांभीर्याने विचार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागत आहे। विदर्भ न्यूज करिता बाळासाहेब सोरगीवकर आणि शहजाद खान यांचा हा वृत्तांत।